आज जो डहाणू मध्ये अत्यंत प्रचंड असा हजारो लोकांचा जो मोर्चा झाला, संयुक्त मोर्चा होता। अनेक संघटना पक्ष एकत्र होते आणि त्यांनी जनसुरक्षा विधेयक जे राज्य सरकारने आणलेलं आहे, जे अत्यंत हुकुमशाही स्वरूपाचं आहे, हे ताबडतोब मागे घ्यावं या मुख्य मागणीसाठी आजचा मोर्चा होता। म्हणजे त्याचं वैशिष्ट्य की हा एका राजकीय मागणीसाठी होता, लोकशाहीच्या रक्षणासाठी मोर्चा होता। आणि म्हणून तरी सुद्धा एवढे हजारो लोक सगळ्या डहाणू तालुक्यातून आले, हे खरं म्हणजे लक्षात येतं की सरकार किती एकटं पडलेलं आहे जनतेपासून, हे याच्यातून लक्षात आलं। आणि हे विधेयक हे खरं म्हणजे जनतेची आणि लोकशाहीची मुस्कटदाबी करणारं विधेयक आहे। आणि ते जर पास झालं तर अत्यंत वाईट दिवस महाराष्ट्रावर आल्याशिवाय राहणार नाही। जे UAPA केंद्रामध्ये जो कायदा आहे, ज्या कायद्याखाली भीमा कोरेगावचे अनेक लोक हे आजही जवळजवळ 5-7 वर्ष जेलमध्ये आहेत, ज्या कायद्याखाली उमर खालिद गुलफिशा नावाची विद्यार्थी हे 5-5 वर्षात जेलमध्ये आहेत, तर त्या पद्धतीने आणखीन वाईट असं हे जनसुरक्षा विधेयक आहे। आणि खरं म्हणजे ब्रिटिश कालीन जे कायदे होते त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचं आज हे BJPच्या नेतृत्वाखालचं सरकार जातंय, हा आमचा सरळ आरोप आहे। येणाऱ्या काळात आज हे फक्त डहाणूमध्ये मोर्चा नव्हता, महाराष्ट्रभर हे मोर्चे होते, हजारो लोक त्यामध्ये सगळ्या राज्यात जिल्हा तहसील कार्यालयावर भाग घेतला। आणि एवढं करून सुद्धा जर हे सरकार ऐकणार नसेल तर अजूनही मोठं आंदोलन तीव्र केलं जाईल। आमचे आमदार विनोद निकोले येणाऱ्या विधानसभेच्या सत्रामध्ये इतर समविचारी आमदारांना घेऊन याचं हडशा पाडतील। विधानसभेमध्ये विधेयकाविरुद्ध अत्यंत म्हणजे ज्या पद्धतीची पूर्वी भाषणं व्हायची, अशा तऱ्हेचं विनोद आणि इतर सगळे आमचे संबंध इतर जे समान आहेत, तर त्या पद्धतीने तिकडे सुद्धा विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर सातत्याचा लढा हा लढवला जाईल। आम्ही जनतेला असं आवाहन करणार आहोत की हे लोकशाहीवरचं जे गंडांतर आहे, हे कुठल्याही परिस्थितीत सहन करता कामा नये। आपण पूर्वीचा अनुभव आहे, आणीबाणीचा अनुभव आपल्याला आहे, आणि त्यावेळेला 19 महिने आणीबाणी लादल्यानंतर त्यावेळच्या आणीबाणी लादणाऱ्या सरकारचं इलेक्शन मध्ये पुढे काय झालं लोकसभेत, हा इतिहास हा अजूनही लोक विसरलेले नाही। आणि म्हणून आज खरं म्हणजे या देशामध्ये भाजपचं केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार याच्यामध्ये अघोषित आणीबाणी ही आज लागू आहे, असा आमचा सरळ आरोप आहे। आणि येणाऱ्या या काळामध्ये लोक त्याच्या विरोधामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांनी पेटून उठावं अशा तऱ्हेचं आवाहन हे आम्ही करतोय। अर्थात हे शांततेने झालं पाहिजे, हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या हिंसेला आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही, हे अगदी आमच्या सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे। आणि त्याच्यामध्ये कुठलाही त्याबद्दलचा विरोध किंवा बदल असा असणार नाही।